श्री स्वामी समर्थ. कधी तुमच्यासोबत असं घडलंय का की तुम्ही गाढ झोपेत आहात आणि अचानक तुम्हाला तुमच्या घरातील एखादी मृत व्यक्ती दिसते. ते तुमच्याशी काही बोलू पाहतात, काही मागतात किंवा फक्त लांबूनच तुमच्याकडे टक लावून पाहतात. अशा स्वप्नानंतर तुमची झोप उडते का? मनात धडधड वाढते का? जर तुमचं उत्तर हो असेल तर सावध व्हा. हे निव्वळ स्वप्न नाही, तर तुमच्या पूर्वजांनी दिलेले 7 धोक्याचे संकेत असू शकतात. या 7 संकेताकडे दुर्लक्ष करणं म्हणजे स्वतःहून संकटांना आमंत्रण देण्यासारखं आहे. कृपादृष्टीच्या या आजच्या विशेष भागात आपण केवळ शास्त्रच नाही, तर अनेक भक्तांचे धक्कादायक अनुभव देखील जाणून घेणार आहोत. स्वामींच्या कृपेने या रहस्याचा उलगडा आज होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटचा उपाय तुमच्या घराला संकटातून वाचवू शकतो. नमस्कार भक्तांनो, कृपादृष्टीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी संकेत दडलेला असतो. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण कधीकधी आपले पूर्वज जे आता या जगात नाहीत, ते स्वप्नात येऊन आपल्याला काहीतरी सुचवू इच्छितात. आध्यात्मिक भाषेत याला पितृलोकाचे संकेत म्हणतात. चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया ते 7 धोक्याचे संकेत आणि त्यावरील प्रभावी उपाय. संकेत 1. वारंवार तेच पूर्वज दिसणे. जर तुम्हाला तीच मृत व्यक्ती वारंवार स्वप्नात दिसत असेल, तर याचा अर्थ असा आहे की त्यांची कोणती तरी इच्छा अपूर्ण राहिली आहे. त्यांना मुक्ती मिळालेली नाही. पुण्याच्या एका भक्ताने सचिनजींनी सांगितलेला हा अनुभव. त्यांना 6 महिने रोज त्यांचे वडील स्वप्नात दिसत. वडील काही बोलत नसत, फक्त एका जुन्या ट्रंककडे बोट दाखवत. सचिनजींना वाटलं हे केवळ आठवण म्हणून होतंय. पण जेव्हा त्यांनी ती ट्रंक उघडली, तेव्हा त्यांना वडिलांनी एका गरजू मुलीच्या लग्नासाठी जमवून ठेवलेले काही पैसे आणि एक चिठ्ठी सापडली. सचिनजींनी ते दान केलं आणि त्या रात्रीपासून वडिलांचे दर्शन स्वप्नात येणं बंद झालं. हे संकेत म्हणजे त्यांची मुक्ती रखडल्याचे किंवा एखादे वचन राहिल्याचे लक्षण असते. संकेत 2. पूर्वज उपाशी किंवा तहानलेले दिसणे. स्वप्नात जर तुमचे पूर्वज काही खाताना दिसत असतील किंवा तुमच्याकडे अन्नपाणी मागत असतील, तर हा खूप मोठा इशारा आहे. याचा अर्थ तुमच्या कुटुंबावर पितृदोष आहे. कोल्हापूरच्या सौ कुलकर्णीचा अनुभव पहा. त्यांच्या स्वप्नात त्यांच्या सासूबाई नेहमी रडताना आणि भूक लागली आहे असं म्हणताना दिसत. घरात अचानक पैशाची चणचण निर्माण झाली. मुलांची लग्न जमेनात. जेव्हा त्यांनी विद्वानांचा सल्ला घेतला, तेव्हा कळलं की गेल्या 3 वर्षात त्यांनी श्राद्ध विधी केला नव्हता. त्यांनी गया येथे जाऊन पिंडदानाचा विधी केला आणि घरात अन्नदान केलं. तेव्हापासून त्यांच्या घरात पुन्हा बरकत आली. अशा वेळी अमावस्येला गाईला चारा घालणे आणि पितरांच्या नावाने पाणी सोडणे अत्यंत आवश्यक आहे. संकेत 3. रागात किंवा रडताना दिसणे. जर स्वप्नात मृत व्यक्ती रागात असेल, तर समजा तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठी चूक करत आहात. तुमचे पूर्वज तुमच्या चुकीच्या वागण्याने दुःखी आहेत. नाशिकच्या एका तरुणाचा अनुभव असा आहे की त्याला त्याचे आजोबा स्वप्नात येऊन खूप जोरात ओरडताना दिसत. तो तरुण व्यसनाच्या आहारी गेला होता आणि आपली वडिलोपार्जित जमीन विकण्याचा विचार करत होता. आजोबांचे ते रागीट रूप पाहून तो इतका घाबरला की त्याने स्वामी समर्थांच्या केंद्रात जाऊन प्रायश्चित्त घेतले. त्याने जमीन विकण्याचा निर्णय रद्द केला आणि व्यसन सोडले. त्यांचे रागवणे म्हणजे तुम्हाला विनाशापासून वाचवण्यासाठी दिलेली ही एक शेवटची वॉर्निंग असू शकते. संकेत 4. काहीतरी मागणे किंवा वस्तू देणे. कधीकधी पूर्वज स्वप्नात आपल्याकडून एखादी वस्तू मागतात. साताऱ्याच्या एका माऊलीला स्वप्नात त्यांची मृत बहीण आली आणि म्हणाली, मला खूप थंडी वाजतेय, मला शाल दे. त्यांनी दुसऱ्या दिवशी एका गरीब स्त्रीला गरम शाल दान केली.
पण लक्षात ठेवा, जर स्वप्नात मृत व्यक्ती तुम्हाला काळ्या रंगाची वस्तू देत असेल किंवा तुम्हाला सोबत ओढून नेत असेल, तर तो गंभीर आजारपणाचा किंवा अपघाताचा संकेत असू शकतो. अशा वेळी महामृत्युंजय मंत्र आणि स्वामी समर्थांचा जप हेच तुमचे रक्षण कवच आहेत. संकेत 5. पूर्वजांचे घराच्या विशिष्ट कोपऱ्यात दिसणे. जर तुम्हाला ते घराच्या दक्षिण दिशेला किंवा जुन्या मोडखळीस असलेल्या घरात दिसत असतील, तर हे वास्तुदोषाचे आणि पितृदोषाचे एकत्रित लक्षण आहे. एका कुटुंबाला स्वप्नात त्यांचे पूर्वज नेहमी त्यांच्या घराच्या परसदारी एका झाडाखाली बसलेले दिसत. जेव्हा त्या जागेची पाहणी केली तेव्हा तिथे घाण साचलेली होती आणि पितरांचे जुने टाक तेथे पडलेले होते. त्यांनी ती जागा स्वच्छ केली, तिथे तुळस लावली आणि स्वामी समर्थांचे सारामृत वाचन सुरू केले. त्या घराचा संपूर्ण कायापालट झाला. घराच्या दक्षिण भिंतीवर पूर्वजांचा फोटो लावावा, पण देवाच्या शेजारी नको, आणि त्यांना रोज वंदन करावे. संकेत 6. शांत उभे राहून फक्त पाहत राहणे. जर मृत व्यक्ती काहीच बोलत नसेल, फक्त लांबून शांतपणे करून नजरेनं पाहत असेल, तर याचा अर्थ ते तुम्हाला आगामी संकटाबद्दल सावध करत आहेत. मुंबईच्या एका भक्ताने सांगितलं की एका मोठ्या बिझनेस डीलच्या आधी त्यांना त्यांचे चुलते स्वप्नात दिसले. ते फक्त लांबून मान हलवून नकार देत होते. भक्ताने तो व्यवहार केला नाही आणि नंतर कळलं की ती कंपनी फ्रॉड होती. ते केवळ तुमच्या रक्षणासाठी सुरक्षा रक्षक म्हणून तिथे उभे असतात. अशा वेळी स्वामींचे स्मरण करून घेतलेला निर्णय कधीही चुकत नाही. संकेत 7. आजारी किंवा जखमी अवस्थेत दिसणे. जर स्वप्नात पूर्वज जखमी किंवा आजारी दिसले, तर हे सर्वात भयंकर मानले जाते. हे सूचित करते की तुमच्या कुळातील ऊर्जा क्षीण होत आहे. नागपूरच्या एका कुटुंबात लग्नाची लगबग असताना त्यांना स्वप्नात पूर्वज रक्ताळलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी लग्नाआधी कुलदेवतेचा गोंधळ आणि पितृशांती केली नाही. दुर्लक्ष केल्यामुळे लग्नाच्या दिवशीच मोठी दुर्घटना घडली. जर असा संकेत मिळाला तर त्वरित श्री दत्तगुरूंची उपासना करावी आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करावा. यामुळे कुळाला संरक्षण मिळते. भक्तांनो, घाबरू नका. हे संकेत तुम्हाला घाबरवण्यासाठी नसून तुम्हाला सुधारण्यासाठी आणि वाचवण्यासाठी असतात. जिथे स्वामी आहेत तिथे भीतीला थारा नाही. जर तुम्हाला असे स्वप्न पडले तर हे 5 नियम पाळा. रोज सकाळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा किमान 11 माळी जप करा. प्रत्येक अमावस्येला गाईला 5 घास खायला द्या. श्री गुरुचरित्र किंवा स्वामी सारामृत याचे वाचन घरात सुरू ठेवा. संध्याकाळी उंबरठ्यावर दिवा लावा. तुमच्या कर्मात प्रामाणिकपणा ठेवा. तुमच्या पूर्वजांना केवळ तुमची आठवण, आदर आणि थोडंसं दानधर्म हवं असतं. जर तुम्ही मनापासून त्यांची प्रार्थना केली तर तेच पूर्वज तुमचे रक्षण करते म्हणून उभे राहतील. भक्तांनो, तुम्हालाही असे काही अनुभव आले आहेत का? तुमचे पूर्वज तुमच्या स्वप्नात येऊन तुम्हाला काही सांगतात का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण तुमचा एक अनुभव हजारो लोकांची भीती दूर करू शकतो. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला आणि व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून कोणाची तरी चूक सुधारेल. अशाच आध्यात्मिक सत्य आणि स्वामींच्या कृपेने भरलेल्या माहितीसाठी कृपादृष्टी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.